राष्ट्रवादी शरद पवार गट पवारसाहेब सुद्धा का सांगत नाहीत हे मला अजूनही आता कोडं पडलेलं आणि आश्चर्य वाटले की जे काँग्रेस महिलांना सक्षमीकरण म्हणून संबोधतं, जी राष्ट्रवादी आज शरद पवार गट की जे महिलांना 50% आरक्षण दिलं असं जाहीर करतं आणि दिलेलं होतं त्यांनी. पवारसाहेबांना महिलांबद्दल जो आदर होता तो आदर कुठे गेला आहे? त्यातली त्यात त्यांची स्वतःची सुनेबद्दलचा आदर कुठे गेला हे माझ्या लक्षात अजूनही येत नाही. माझी त्यांना अजूनही विनंती केली मी ज्या पत्राद्वारे पवारसाहेबांना जे मी वाचून दाखवतो आपल्याला की आदरणीय शरद पवारसाहेब आपल्या आघाडीतील काही नेत्यांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार वहिनी यांच्याबद्दल गांभीर्याने म्हणजे जे वक्तव्य आहे त्याचे आपण गांभीर्याने दखल घ्यावी. मी पत्र कोणत्याही राजकीय हेतूने लिहित नाही आहे साहेब. महाराष्ट्रातील अनेक नेते पाहिले पण राजकारणात अभ्यासू संयम आणि वैयक्तिक सन्मान याची मर्यादा जपणारं नेतृत्व म्हणून आपल्याकडे लोक पाहत होते आणि पाहत आहेत. कदाचित तुमच्या घटक पक्षीय नेत्यांना याचं भान नसावं. महाराष्ट्र उपमुख्यमंत्री सुनेत्राताई वहिनी यांच्याविषयी आपलं महाविकास आघाडी नेत्यांकडून गुंडीगुडी असा अनौक्तिक शब्द वापरण्यात आलेला आहे. बाब म्हणजे या शब्दप्रयोग समर्थन काही वरिष्ठ नेत्यांनी केलं समोर आले आहे. ही घटना केवळ एका महिला उपमुख्यमंत्री अपमान नसून महाराष्ट्रातील प्रत्येक महिला स्वाभिमानी धक्का देणारी आहे. साहेब, राजकारण भूमिका बदलू शकतात पण पक्ष बदलू शकतात, विचारधारा बदलू शकते, परंतु रक्त आणि कुटुंबातील नाती कधीही बदलत नाही. सुनेत्रा पवार, अजित पवार केवळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नाहीत तर त्या आपल्या पवार कुटुंबाच्या सून आहेत. एका ज्येष्ठ कुटुंबियाच्या नात्याने आपल्या सुनेवर सार्वजनिक जीवनात अशा प्रकारच्या आत्मविश्वास भाषा वापरली जात असेल तर त्या वेदना केवळ राजकीय नसतात तर त्या एक कुटुंबाच्या असतात. मतभेद असते तिला आपल्या घरातील एक महिला सन्मानात प्रश्न हा राजकारणाच्या पलीकडचा असतो. साहेब, महाराष्ट्रात लाखो नागरिक आजही आपल्या केवळ एका पक्षाच्या नेत्याप्रमाणे पाहत नाहीत तर एका वडीलधाऱ्या समंजस आणि नात्यात मान राखणाऱ्या व्यक्तीप्रमाणे पाहतात. म्हणून आपण आपल्या सुनेचा सन्मान ते उभं राहावा अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे. कोणत्याही राजकीय भूमिकेपेक्षा माणुसकी अपेक्षित आहे. साहेब, आयुष्यात पवार कुटुंब मोठे वैयक्तिक आघात केला. अशी कठीण काळात सुनेत्रा पवार यांनी वैयक्तिक दुःख मनात ठेवून महाराष्ट्राच्या जनतेसमोर सेवा करण्याची जबाबदारी स्वीकारली. अशा वेळी त्यांचे धैर्याचे गौरव व्हायला हवा होता. पण दुर्दैव आपल्या मानसिक वेदनेवर राजकीय उपवास करण्यात आला. मी महाराष्ट्राची संस्कृती राजकारणात न शोभणारी बाप आहे. इतिहास साक्षी आहे की आपण विरोधकांशी तीव्र राजकीय संघर्ष केला पण व्यक्तीचा अपमान कधी कोणाचाही केलेला नव्हता. राजकीय संस्कृती भाग म्हणून दिला नाही. आजही महाराष्ट्रात आपल्याकडून त्यांचे नैतिक नेतृत्व अपेक्षित आहे. आज प्रश्न केवळ सुनेत्रा अजित पवार यांचा नाही, प्रश्न आहे सार्वजनिक जीवनातील प्रत्येक महिलेचा सन्मानाचा आहे. आज जर एका महिला उपमुख्यमंत्रीची अशी भाषा वापरल्यास सामान्य मानले गेले तर उद्या गावातील पहिला सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार किंवा इतर कोणत्याही महिला लोकप्रतिनिधींना अशी भाषा वापरणे धाडस वाढेल. ही परंपरा इथेच थांबली पाहिजे. अशा महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि सभ्य राजकीय संवादात पुरस्कृत राहिले आहात. त्यामुळे आपण आपल्या आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाकडून महिला अपमान करणे भाषा वापरली जात असेल तर त्याचा संपर्क आपण नैतिक भूमिका घेणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आपणास नम्र विनंती की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेले गुंगी गुडिया या शब्दप्रयोग आपण सर्व निषेध करावा. संबंधित काँग्रेस नेत्यांनी सदर वक्तव्य तात्काळ मागे घेऊन सुनेत्रा अजित पवार तसेच महाराष्ट्रातील सर्व महिला समाजाच्या बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी यासाठी आपण पुढाकार घ्यावा. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळी, सामाजिक माध्यम आणि इतर सर्व अधिकृत व्यासपीठ सदर अपेक्षित मजकूर तात्काळ हटवण्यात आपण महाविकास आघाडी स्तरावर योग्य ती भूमिका घ्यावी. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी महिला लोकप्रतिनिधींविषयी सन्मानपूर्वक भाषा वापरण्याची आचारसंहिता स्वीकारावी यासाठी आपण पुढाकार घ्यावा. महिला सन्मान, राजकीय अभ्यास आणि महाराष्ट्रातील संस्कृती विसंगत भूमिका सातत्याने कायम राहिल्यास काँग्रेस पक्षासोबत राजकीय सहकार्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याचा विषय महाविकास आघाडीच्या बैठकीत मांडावा. साहेब, आपण अनेक वेळा राजकीय मतभेदपेक्षा महाराष्ट्र स्वाभिमान मोठा मानला. आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला आपल्या नैतिक नेतृत्वाची गरज आहे. आपण आपल्या भूमिका ही केवळ आपली सुनेत्रा सन्मान नसेल तर ती महाराष्ट्राची प्रत्येक मुलगी, प्रत्येक सून, प्रत्येक माता आणि सार्वजनिक जीवनाचे कार्य करणाऱ्या महिलेच्या स्वाभिमानाचा असेल. आपण एका शब्दाने हजारो कार्यकर्ते महिलांचा सन्मान राखण्याचा संदेश जाईल. महाराष्ट्र पुन्हा एकदा अनुभवेल की पवार साहेबांनी राजकारणापेक्षा संस्कार मोठे आहेत, मतभेदापेक्षा माणुसकी मोठे आहे, असा सत्तेपेक्षा स्त्री सन्मान मोठा आहे
ही मनापासून अपेक्षित आहे. आपला नम्र संदेह.